नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास या पाठाचा अभ्यास भाग 2 मध्ये करणार आहोत. यातील महत्त्वाचे मुद्दे: भारतातील दृककला परंपरामधील स्थापत्य आणि शिल्पकला, भारतातील ललित अंगिक कला परंपरा व कला उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास भाग 2 मध्ये करणार आहोत. सर्वप्रथम स्थापत्य आणि शिल्पकला. यामध्ये आपण अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणी हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पांचे एकत्रित उदाहरण असते. प्रवेशद्वारे, आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. भिंती आणि छत यावर कोरलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात टिकून आहेत. त्यामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांना इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला. भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात म्हणजेच गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. त्या कालावधीमध्ये गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्या बाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिरांचे स्वरूप होते. परंतु इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते. हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षात येते. जर आपण मध्ययुगीन काळाचा विचार केला तर भारतामध्ये मध्ययुगीन कालखंड हा 1206 ते 1526 हा कालखंड मध्ययुगीन कालखंड म्हणून या कालखंडामध्ये भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या. मग त्यामध्ये आपल्या शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार या शैली ठरतात. त्यामध्ये उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्रविड या 2 शैली प्रमुख मानल्या जातात आणि या दोघांमधून विकसित झालेली मिश्र शैलीला वेसर असे म्हटले जाते. म्हणजेच नागर आणि द्रविड शैलीतून मिश्र शैली जी निर्माण झाली तिला वेसर असं म्हटलं गेलेलं आहे. तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यामध्ये आढळणारी भूमिज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य म्हणजे सारखेपणा आपल्याला आढळून येते. आता या भूमिज शैलीत क्रमशः लहान होत जाणारी शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. हे आपल्याला या चित्रामध्ये दर्शवलं गेलेलं आहे की इथे जे चित्र दिलेले आहेत अजिंठा वेरूळ लेणे, त्याच्यानंतर नागर शैलीचे शिखर या ठिकाणी आपल्याला दर्शवलं गेलेले कैलास मंदिर, द्रविड शैलीचे गोपूर हे मंदिर शैली इथे आपल्याला दर्शवण्यात आलेली आहे. तर आपण मध्ययुगीन भारताचा विचार केला तर मध्ययुगीन भारतामध्ये ज्या मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पार्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले आणि त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. मग यामध्ये अनेक देखण्या वस्तूंची निर्मिती केली गेली.
मग त्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर दिल्लीजवळील मेहरौली येथील कुतुब मिनारचं बांधकाम असेल किंवा आग्रा येथील ताजमहल आहे, विजापूर येथील गोल घुमट, ह्या वस्तू मुस्लिम स्थापत्यशैलीची जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत. कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन 12वे शतक याच्या काळात कुतुबुद्दीन ऐबकांनी या कुतुब मिनारच्या बांधकामाला सुरुवात केली, प्रारंभ केला आणि त्यानंतर अल्तमश याने इसवी सन 13व्या शतकात याच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण केले. हे आपल्याला इथे दिलं गेलेलं आहे. ज्यावेळेस कुतुबुद्दीन ऐबक यांनी 1206 ते 1210 या कालावधीमध्ये हे आपल्याला इथं त्यांनी केलेलं शासन आहे. तर अल्तमश याने 1210 ते 1236 इसवी सन या कालखंडामध्ये हे बांधकाम पूर्ण केले. कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे. त्याची उंची 73 मीटर म्हणजे 240 फूट आहे. या वास्तुसंकुलांचा कुतुब मिनार हिस्सा आहे. ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे. त्यानंतर मुघल सम्राट शहाजहान याने त्याची बेगम मुमताज हिच्या स्मरणार्थ मुमताज महल ताजमहल बांधला. ताजमहल हे भारतातील मुस्लिम स्थापत्य सौंदर्य अग्रगण्य उदाहरण मानले जाते. जगप्रसिद्ध असलेले हे वास्तू जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केलेली आहे. तर इसवी सनाचे 17व्या शतकामध्ये बांधलेल्या विजापूरच्या गोल घुमट हे अत्यंत भव्य इमारत मोहम्मद आदिल शाह यांची कबर आहे. या इमारतीला गोल घुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्जा आहे. यामध्ये जर सज्जात उभे राहून कुजबुजले तरी तो आवाज सर्वत्र ऐकू जातो आणि जोरात टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. अशा प्रकारचे हे विजापूरचं गोल घुमट. त्यानंतर भारतामध्ये ब्रिटिश सरकार सत्ता स्थापन झाल्यानंतर भारतामध्ये ब्रिटिश सरकार म्हणजे आधुनिक कालखंडाला सुरुवात झाली. इसवी सन 1500 ते 2000 या आधुनिक कालखंडामध्ये ब्रिटिश शासनाने भारतामध्ये काही इमारती बांधल्या. त्यामध्ये नवीन अशी एक स्थापत्यशैली उदयास आली. तिला इंडो गोथिक स्थापत्यशैली असे म्हटले जाते. ब्रिटिश काळात बांधल्या गेलेले चर्च, सरकारी कचेऱ्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन यासारख्या इमारतींमध्ये ही शैली आपल्याला बघायला मिळते. तर अशा प्रकारची ही जी स्थापत्य आणि शिल्पकला शैली आहे यामध्ये जर आपण मुंबईचा विचार केला तर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत या शैलीचे एक उत्कृष्ट असं उदाहरण असून ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्याचं 2004मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर स्थापत्य आणि शिल्पकलेवरती आपल्याला परीक्षेमध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा यासाठी 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातील ललित व अंगिक परंपरा या लोककलेच्या परंपरा आहेत. मग लोककलेच्या विविध परंपरा भारतभर अस्तित्वात आहेत. मग त्या कोणकोणत्या लोककलेच्या परंपरा? तर मग यामध्ये लोकगीते आहे, लोकवाद्य आहे, लोकनृत्य आहे आणि लोकनाट्यांचा या परंपरांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहेत. लोककला, धार्मिक उत्सव,
आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झाला. यामध्ये कोळी नृत्य आहे, तारपा नृत्य आहे, त्यानंतर कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागर, गोंधळ अशा प्रकारच्या ह्या सर्वच परंपरांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी दर्शवलं गेलेलं आहे. हे माहिती करून घ्या. महाराष्ट्रातील 12व्या व 13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. हेमाडपंथी मंदिरांच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिरांच्या बांधणीत मंदिरांची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहायला मिळतो. हेमाडपंथी मंदिरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतींचे दगड बांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. मग त्या कशा पद्धतीने बांधलेल्या आहेत, तर दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोमणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारलेली जाते. म्हणजे त्या एकमेकामध्ये त्या अडकवल्या जातात. आता मुंबईजवळ अंबरनाथ येथील आंबरेश्वर, नाशिकजवळील सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा, नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत आणि त्यांची बांधणी कलाकृती या प्रकाराची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. तर ही जादाची माहिती आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला गाळलेल्या जागा किंवा संकल्पना चित्र तयार करा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर भारतातील ललित आणि अंगिक कला परंपरामध्ये अभिजित कलेच्या परंपरा. भारतातील लोककलांप्रमाणेच अभिजात कलांचाही अत्यंत समृद्ध असा वारसा या ठिकाणी लाभलेला आहे. व भारत मुनींनी लिहिलेलं नाट्यशास्त्र हा गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांचा सविस्तर उहापोह करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो. 9 रस या ठिकाणी आपल्याला दर्शवले गेलेले आहेत. त्यामध्ये शृंगार आहे, हास्य आहे, बीभत्स्य आहे, रौद्र आहे, करुण आहे, वीर आहे, भयानक आहे, अद्भुत आणि शांत अशा प्रकारचे हे जे रस आहेत या भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात मूलभूत मानले जातात. तर भारतीय लोकांचा बाहेरील देशातील लोकांशी ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात संपर्क येत राहिला आणि मग संपर्क आल्यानंतर त्याद्वारे त्या काळाच्या किंवा कलांच्या सादरीकरणामध्ये अनेक प्रवाह मिसळत गेले आणि त्यामुळे त्या अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. मग यामध्ये शास्त्रीय गायन आहे, वादन आहे, नृत्य यांच्या विविध शैली आणि त्या शैलीचे जतन करणारी घराणी या कालावधीमध्ये निर्माण झाली. मग आता या घराण्यांमध्ये भारतातील शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत असे 2 प्रमुख शाखा आहेत. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे 2 भेदसुद्धा आहेत. उपशास्त्रीय गायनात अनेक लोकगीत शैलीचा समावेश झालेला दिसतो. तर यामध्ये उत्तर भारतातील कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी आहे, ओडिशाचे ओडिसी नृत्य आहे, तामिळनाडूचे भरतनाट्यम आहे, आंध्रचे कुचिपुडी आणि केरळचे कथ्थकली आणि मोहिनी अट्टम या नृत्यशैलींच्या सादरीकरणात शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य यांचा सुरेख असा मेळ पाहायला आपल्याला मिळतो. तर अशा प्रकारची ही प्रत्येक राज्यातील जी परंपरा या ठिकाणी आपल्याला दर्शवली गेलेली आहे ही आपल्याला संकल्पना चित्र पूर्ण करा यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये
शास्त्रीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकांपर्यंत पोचावे या दृष्टीने विविध ठिकाणी संगीत नृत्य महोत्सव साजरे केले जातात आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठी ते बघण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही असे अनेक रसिक या ठिकाणी येत असतात। मग त्यामध्ये आपल्याला गाळलेल्या जागेसाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे की पुण्यातील प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव हा प्रसिद्ध आहे। तर अलीकडच्या कालावधीमध्ये यात बरेचसे बदल होत गेलेले आहेत। भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनय प्रयोग करण्याकडे कल आलेला दिसतो। मग त्यामध्ये पाश्चात्य संगीत असेल पाश्चात्य नृत्य असेल यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतो। अशा प्रकारे नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये यांचं नाव जे काही उदय शंकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते। त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपियन रंगभूमीवरील नृत्यनाट्य परंपरा यांचा मेळ साधला। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्याच्या विविध शैलींनाही स्थान दिले आहे। भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचे क्षेत्र अशा तऱ्हेनं विस्तारताना आपल्याला ते दिसतं आहे। ही गोष्ट भारतीय दृककलांच्या क्षेत्रातही सातत्याने घडत आहे। तर अशा प्रकारे ह्या ज्या कला आहेत या कलांचा मोठ्या प्रमाणात विकास या ठिकाणी होत गेलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक चौकट दिलेली आहे बघा, माहीत आहे का तुम्हाला? यामध्ये माहिती दिलेली आहे की विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिल शहा दुसरा याने पार्शियन भाषेत किताब ए नवरस हा ग्रंथ लिहिला। हा ग्रंथ संगीतशास्त्राशी संबंधित असून गायनानुकूल गीते असलेला ध्रुपद गायकीला समोर ठेवून गीतांचा साकार करणारा उत्तम दर्जाच्या काव्यसंग्रहाची अनुभूती रसिकांना देणारा हा ग्रंथ आहे। या ग्रंथाचे डॉक्टर अरुण प्रभुणे यांनी मराठीत संपादन केले आहे। या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील दुहोऱ्याचा अनुवाद पुढील प्रमाणे आहे। हे माते सरस्वती, तू जगज्योती आणि सर्व गुणी आहेस। इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर तुझ्या आशीर्वादाने नवरसाचे गीत युगे युगे जिवंत राहील। अशा प्रकारे आपल्याला या चौकटीमध्ये जी माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। यामध्ये पुढचा जो घटक आहे मुद्दे महत्त्वाचे 4.4 कला उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी। मग आता या इतिहास या विषयामध्ये मुलांना किंवा कशा प्रकारे व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये व्यवसाय आपण करू शकतो, नोकरी करू शकतो, ह्या या ठिकाणी संधी व्यवसायाच्या संधी आपल्याला दिलेल्या आहेत। मग कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे आणि त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या विविध अशा संधी उपलब्ध होऊ शकतात। मग कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात। मग पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये वृत्तपत्र असेल, मासिके असेल, पाक्षिके असेल, दैनिके असतील, दूरदर्शन आहे, आकाशवाणी आहे, अशा प्रकारच्या या क्षेत्रामध्ये सुद्धा त्या इतिहासाचे जाणकार असणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतो किंवा ते आपले करिअर करू शकतात। दुसरं म्हटलं गेलं की कला वस्तूंचा हा एक स्वतंत्र असा खरेदी विक्रीचा क्षेत्र आहे किंवा स्वतंत्र असं जग आहे। मग यामध्ये कला वस्तूचे मूल्य ठरवण्यासाठी ती कला वस्तू नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते।
आणि त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता या ठिकाणी असते. म्हणजे वस्तू नकली नाही किंवा ती खरी आहे हे आपण या ठिकाणी जर त्याला त्या वस्तूची माहिती असेल तर तिथे त्याला व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकते. तिसरं, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारे क्षेत्र आहे. सांस्कृतिक पर्यटन मोठ्या प्रमाणे त्याला विकास होत आहे. मग सांस्कृतिक पर्यटनामध्ये त्या ठिकाणी जे काही बहुभाषिक असे व्यक्तिमत्व असेल ते ट्रान्सलेटर म्हणून तिथे ते काम करतात. त्यानंतर त्या ठिकाणची माहिती सांगणे, त्याचा इतिहास सांगणे हे सांगण्यासाठी या तज्ज्ञांची आवश्यकता असते. एखादा किल्ला आहे किंवा गड आहे किंवा त्या ठिकाणचं नैसर्गिक स्थळ आहे. या क्षेत्रामध्ये कलेच्या अभ्यासाचा अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. यामध्ये बघा, संग्रहालय असेल, अभिलेखागार आहे, ग्रंथालय आहे इत्यादी. माहितीचे प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे या ठिकाणी व्यवसायाची संधी म्हणून उपलब्ध होतात. त्यानंतर उपयोजित कला म्हणजे काय, तर यामध्ये दृक आणि ललित कलांच्या क्षेत्रात कलेचा केवळ रसिकांनीच रसस्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते. कला क्षेत्रातील कलाकारांचा तो प्राथमिक हेतू असतो. मग त्याखेरीज कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजेच उपयोजित कला होय. मग उपयोजित कला हे उपयोजित कला वापरण्याचे क्षेत्र कोणकोणत्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं स्थान मिळू शकतं, तर यामध्ये औद्योगिकीकरण आहे आणि जाहिरात क्षेत्र, तसेच घरांची सजावट आहे, सजावटीच्या वस्तू आहेत, रंगमंचावरील नेपथ्य आहे, चित्रपट आहे, दूरदर्शनवरील कार्यक्रम आहे. यासाठी आवश्यक असणारे कला, दिग्दर्शन, प्रकाशन आणि मुद्रण या क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट व सुलेखन, त्यानंतर भेट कार्ड असतील, आमंत्रण पत्रिका असतील, वैयक्तिक लेखन सामग्री, भेटवस्तू इत्यादी अनेक गोष्टींसाठी उपयोजित कला क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. मग आपण बघितलं की जर काही चित्रपट आहेत किंवा काही या ठिकाणी नाटके आहेत, यामध्ये जे काही त्यांचे नेपथ्य म्हणून त्या पडद्यामागे जे काही कलाकार असतात, तर या सगळ्यांमध्ये सजावटपासून ते त्यांची केशभूषा असेल, त्यांचं जे काही वेशभूषा असेल, या सगळ्या गोष्टींसाठी हे महत्त्वाचं असं करिअरचं एक साधन आहे. त्याच्यानंतर मुद्रण क्षेत्रामध्ये महत्त्वाचं करिअरची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर दुसरं जर विचार केला तर स्थापत्य आणि छायाचित्रण ही क्षेत्रे ही उपयोजित कला या सदराखाली येतात. मग सध्याच्या काळाचा विचार केला तर संगणकावर तयार केलेले स्थिर आणि चलचित्रे, नक्षी आणि आरेखने वापरली जातात. ती सुद्धा उपयोजित कलेचाच भाग आहेत. त्यानंतर आपण दागदागिने, मौल्यवान धातूच्या कलावस्तू, रंगीत नक्षीची मातीची भांडी, बांबू आणि वेताच्या वस्तू किंवा काचेच्या कलापूर्ण वस्तू, सुंदर कापड आणि वस्त्रे इत्यादींची निर्मिती अशी ही उपयोजित कलेचीच अत्यंत विस्तृत अशी यादी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे या क्षेत्रात सुद्धा आपल्याला महत्त्वाचं करिअर करू शकतो किंवा या क्षेत्राची आपल्याला जाण असली तर तिथे आपल्याला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तर वरील प्रत्येक क्षेत्रात
आता बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवण्यापर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तींची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. कलावस्तूंचे उत्पादन करताना त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रिया काही विशिष्ट सांस्कृतिक परंपरांनी बांधलेल्या असतात. या क्षेत्रामधील प्रक्रियांचा प्रत्येक टप्प्याच्या विकासाचा इतिहास असतो. मग प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेच्या औद्योगिक सांस्कृतिक परंपरेच्या इतिहासाचा अंतर्भाव केलेला असतो. हे आपल्याला या ठिकाणी विविध व्यवसायाच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध आहेत हे दिलेलं आहे. आणि मग यासाठी महत्त्वाचं म्हणजे ज्यावर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक असेल आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. उदाहरणार्थ गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद ही अशा प्रकारची प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थेपैकी एक समजली जाते. आणि इसवी सन 2015 या संस्थेने एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. तर अशा प्रकारे आज आपण विषय इतिहास प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास या पाठाचा अभ्यास या घटकामध्ये केलेला आहे. तर पेज नंबर 31 वर दिलेला जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय आपण पूर्ण करणे आणि पाठाचं योग्य पद्धतीने वाचन करणे हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला उपयुक्त आहे. धन्यवाद.